बघा मित्रांनो, बाबाला मुळी भेटले। ही पानकावळीची मुळी आहे आणि कशी आपल्याला भूक लागते, पोटात गॅस वगैरे होते, त्यासाठी हे चावून खाणं खूप गरजेचं आहे। हे बघा काय किती मोठा आहे। हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आम्ही जाणार आहे शेतावरती बाबावर भात मारायला, बाबावर खत मारायला। बरोबर, बाबावर खत मारायला शेतावर जाणार आम्ही, बाबावर खत मारायला। तर हे बघा आमचे आहो इकडे वर्कआउट करताय आणि त्यांच्या कमरेला मस्त लागलंय। काय लागलंय? हो हो आहो, सगळ्यांना माहितीये कसं लागले। मग बघा ह्यांच्या कमराला लागलं आहे आणि हे वर्कआउट करताय इकडे आणि आम्ही चाललोय बाबावर खत मारायला। मग आणि घरचे जे माझे काम आहे ते मी करून घेते आणि तुम्हाला भेटते शेतावरती कसं भात लावतात, खत मारतात येडे, कसं खत मारतात ते। कुणावर मारायचे? बाबावर कसं खत मारतात ती मी तुम्हाला दाखवते तुमच्या भाषामध्ये ते। आणि मग ती शिकल आणि तुम्हाला सांगल का खत मारतात, आणि तुम्हाला सांगल त्या का खत मारत्या त्या मी तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा। तर मित्रांनो, माझा पण थोडा कमरेचा वर्कआउट करायचा होता, कारण दुखते ते, डॉक्टर बोललेत वर्कआउट कर बरं होईल, तर ते थोडं करत होतो सकाळी सकाळी उठल्यानंतर। आणि सिम्मी पण तिचे कामं आवरते, मी तुम्हाला दाखवतो। तर येडी झाली, येडी बायको, तर ती पण झाडू मारते मित्रांनो। आपण आले पंप घ्यायला, हे बघा बाबा पण आले पंप घ्यायला। मग आता बाबाला उचलून देऊ, बघू किती, अरे जड नाही हे। तर बाबा चाललेत पुढं, मग मी पण आणि सिम्मी पण जातो लगेच शेतावरती, भेटू। आणि हे बघा मित्रांनो, बाबा आहेत ते पंप खांद्याला बांधतात, कारण फवारणी पण करायचे। मग काय करतो आम्ही, बाकीचं जे सामान आहे ते घेऊन सिम्मी आणि मी पण निघतो शेतावरती। तर पप्पा चालले शेतावरती। तुमचा मून बघा, ए मून काय करतो? मस्त बसलाय। तर चल पटापट आता आपण पण निघू। तर मित्रांनो, मी आणि सिम्मी पण घरातून निघलोय, आता शेतावर चाललोय। यामध्ये फणसाचे रोप आहेत आणि बघा उपवास आहे, तर मस्त बेफर आणि काय ते आईने दिलंय उपवासाचे। दे मला पण दे। आई तुमचा उपवास नाही आहे ना? माझ्या भाषे तावदात काम कराय, मग मला नको खायला। तो मित्रांनो, आता हम जा रहे हैं शेतावरती भात लावायला। अरे यार, वही भात लावायला येतं। नाही हा थांबा, आपण शेतावर कशाला चाललोय सिम्मी? बाबावर, तर त्याला काय म्हणतात? बरोबर, खत मारायला। काय बाबावर खत मारायला, बाबाव खत माराय, बरोबर, एक नंबर। चला दाखवतो। बाबा जरा औषध मारताय, गवत मारायचं, कारण गवत झालेलं आहे शेताच्या आजूबाजूला, तुम्ही बघू शकता किती। आणि मित्रांनो, आता आम्ही जातोय शेतावरती खत मारायला। आणि हिला बोलता येत नव्हता, म्हणजे ती काय बोलत होते, काय कशावर खत मारायला? बाबावर खत मारायला, राख मारायला, बाबावर खत मारायला, बाबा तुला मारेल। आणि मित्रांनो, एक सांगायचं राहून गेलं, आमची बकरी होती नाही का, तर ती आजारी होती, ती जरा एक्सपायर झाली मित्रांनो, झाली आजारी होती म्हणून। तर आता तिला आम्ही गाडतो इथे, तर सिमीला पण माहिती नव्हतं। आणि ती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल। मित्रांनो, हे आजारी आहे, डॉक्टर येऊन गेले, त्याला इंजेक्शन दिलंय, तर होईल ते बरं लवकर। तर थोड्या पावसात आजारी झालते, डॉक्टर वगैरे आलेले सगळे घरी, पण बरी नाही झाली। मग तिला आता आम्ही इथे आमच्या शेताच्या आजूबाजूला जे जमीन असते नाही का, तर तिथे तिला पुरतो। तर चला। तर मित्रांनो, बाबांनी काय केलंय, म्हणजे ते एक आठवण राहिला म्हणून फणस आहे नाही का, त्याची रोपं होती, तर त्याच्यावर लावतोय।
तर मित्रांनो आता काय करतो, बाबा पुढे जातात शेतावरती आणि कामाला खत आणायचे बाबा बोललेत, तर मी आणि सिम्मी जातो घरी आणि एक खत घेऊन येतो गाडीवरती. आणि मला पण आता खायची इच्छा नाही, म्हणजे नाही होत आहे, म्हणजे माहीत नव्हतं. तर आता हे पण सगळं आपण घरी ठेवू, मग बाबासोबत जाऊ खत मारायला. कसं आहे, प्रत्येक माणूस असो की जनावर, जे जन्माला ज्याला जन्म दिलाय त्याला मरण पण दिलाय, तर त्याच्या पुढं आपण काय करू शकत नाही. तर मग ते आपण प्रयत्न केलेले मम्मीनी वगैरे, आम्ही डॉक्टर घरी बोलवून त्या बकरीला इलाज करायचा. तर काय नाही, आता खत आहे थोडंसं घेऊ आणि भेटू डायरेक्ट शेतावरती. तर आम्ही मित्रांनो आता पोचलोय घरी आणि एक खत आहे ते खत घेतो आणि लगेच निघतो. काय बघू काय ये, तिला पण वाईट वाटतच असेल, पण आता काय करणार. तर चला आता डायरेक्ट भेटू आपण शेतावरतीच. तर हे खत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आहोनी खत घेतलाय. तर मित्रांनो आम्ही गाडी घेऊन आलो आता, कारण चालत यायला टाइम लागला असता आणि बाबा पुढे आलते. मित्रांनो आता आम्ही पोचलोय शेतावरती खत मारायला आणि आमचं भात किती चांगलं झालंय, उगलंय हे वो तर हम तुमको दाखवते. बाबा येते औषध गवतावरती मारायला, त्याचा पंप भरतायत. इकडं पाणी होतं जास्त, त्याच्यामुळे इथं काय भात उगवला नाही लावलेला. तर आम्ही आता जातोय शेतावरती. खत कसा मिक्स करायचा, कसा शेतावर मारायचा ते सगळं तुम्हाला दाखवू. बाबा गेलेत पुढे घेऊन आहे बघा, आणि सिम्मी पण येते पण येते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खत, व्हाईट वाला खत व्हाईट, आणि यामध्ये आम्ही मिक्स करणार आहे जे आता घरातून जे बाल्टीमध्ये आणलंय ते. हे सगळं त्याच्यात मटेरियल मिक्स करावं लागतं. तर मित्रांनो हे बघा, आता बाबा खत मिक्स कर रहे हैं आणि आहोला काही येत नाही, बाबाच करता सगळं काही. याला काय बोलतात, उपट्या घाली होते याच्या उपट्या तुझे बरोबर. बघा उपट्या घालतो है. आता पप्पा काय करतात, हे सगळे ते मिक्स करतायत आणि खत कसं मारतायत ते आज तुम्हाला दाखवू. सिम्मी पण मारू आणि ते ट्राय करेल की खत कसं मारतात लागतं सगळं. हे पूर्ण मटेरियल आहे ते पटापट आम्ही मिक्स करून घेतो. हे बघा मित्रांनो, बाप बेटे का प्यार. तर बाबा आता मिक्स कर रहे हैं खाद को. खाद बोलता भाई, आलं खाद बरोबर रे, सिम्मीला बरोबर माहिती आहे. मग काय सुनबाई आहे वा, बाबाला मदत करते. कर अशीच कर आणि खा थोडासा खा ते खत. साखर सारखं वाटतंय. हा खा खत ते, म्हणजे कसं तुझ्या अंगाला मास येईल. कशावर मारायचे, बाबावर बरोबर बाबावर मारायचे का शेतावर. तर मित्रांनो आता घेतलाय खत मारायला, तर मी तुम्हाला दाखवतोय. बाबा आणि सिम्मी तिकडे खत मारतायत. तर हे बघा इकडे बाबा येते शेतात खत मारतात, इकडं बाबांचे सून मस्त खत मारते. तर सिम्मीला शिकवलंय खत मारायला बाबाने. हा बघ इकडं, हे आलं का तुला, आलं हा कसा मारायचा. तर मित्रांनो बाबा आणि सिम्मी ते शेतामध्ये खत मारतायत. तर मी आता ते फवारणी करताय, तो पंप असा खांद्यावर टाकतोय. तो बाबांनी तिकडे खत बनवून ठेवलंय, तर मी तो घेऊन येतो. आहो पण आता पंप घेऊन आले, तुम्ही बघू शकता. ये लागले दुखतंय, पण आस्ते आस्ते आपल्याला सगळं करावं लागेल. तर चला मी दाखवतो हे फवारणी कसे मारतात, कारण मी फक्त पंप आणलाय. बाबा येते फवारणी करतील. सिम्मीला बाबांनी शिकवलंय कसं मारायचं, तर मी पण थोडं मारून घेतो हाताने जे फेकतात. तर तसं चला, चार्ज वाला आहे, मग त्याच्याने कसं बटन चालू केलं की झुप चाप झुप. बघा तुम्ही बघू शकता बाबा कसे पाठीवरती पंप घेऊन फवारणीच्या साह्याने खत मारतात. तर मित्रांनो हे बघा इकडे आमचा खत मारून झालेला आहे. बाबा पण इकडे औषध करताय फवारणी, आणि हे बघा इकडे आहो पण खत फेकता है. तर हे बघा आहो आता आमचे बॉडी बिल्डर खत फेकता है. कसं फेकतंय तुम्ही बघू शकता. आणि कसं वाटतंय तुम्हाला,
मी ना तुम्हाला शिकवला. हा तू शिकवला, तुला बाबाने शिकवलाय. हा आणि तुम्हाला मी. तर मित्रांनो हे खत असं फेकावं लागतं, म्हणजे कसं प्रत्येक आपल्या बुडावरती थोडे थोडे याचे दाणे गेले पाहिजेत. हे बघा काय, हे काय भेटलंय. सापाची कात. हो बाबा, हे बघा किती मोठा साप येते आणि याच्याने काय असं होत नाही, पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा एवढा मोठा साप. हा नीलू हे बघ. काय हे भाई, साप अर्धी तुटली इथे, पण हे बघा सापाची कात. देवा. आबा काय आहे धामण ना? तर हे धामण आहे नाही का, ते साप नाही का कात. मला दाखवा. हे बघा देवा, एवढा मोठा साप, माझ्यापेक्षा पण किती मोठा आहे. तर मित्रांनो त्याच्याने काय होत नाही, ते साप कातून गेलेलं आहे. आणि आता हे थोडं खत राहिलंय, ते फटाफट मारतो कारण पंप आहे, त्याची पण बॅटरी लो झालेली आहे. तर कसा जास्त ऊन होण्याच्या आधी आम्ही खत मारून घेतो. तर मित्रांनो ऊन खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं बसलो होतो. आणि आईनी मला सांगितलं तर का हा कुरडूचा फुलं ह्यांची कुरडूचं झाड का भाजी पण बनवतात. हा भाजी बनते याची. आणि बसल्या बसल्या माझे आवनी हे बघा सोन्यासारखा हार बनवून दिलाय. कुरडूच्या फुलाचा हार. मित्रांनो त्याची भाजी तर बनवतात, पण त्याच्याने आमच्या आदिवासी लोक जे पहिले असायचे ते या फुलांना, या झाडांपासून खूप काय अशा गोष्टी बनवायच्या जे गळ्यामध्ये असे घालायचे, असं मजा यायची. किती भारी ना यार. खरंच मी नक्की पुढच्या वर्षी आदिवासी दिवस जेव्हा असेल तेव्हा मी असंच पूर्ण ह्याच्यानीच सगळं घालून येणार मी. तर चला मित्रांनो काय करतो आता, आम्ही निघतो. आमचं पण सगळं करून झालेलं आहे, पण बाबा सांगतील तुम्हाला हे करणं का गरजेचं आहे ते. हे बघ आळस तोंडाची, पटका द्यायला पाहिजे तोंडावर. माझा उपवास पण आहे, तिचा बिचारीचा उपवास पण आहे. तर चला आम्ही पण निघतो मित्रांनो. बघा मित्रांनो बाबाला मुळी भेटले. ही पानकावळीची मुळी आहे आणि कशी आपल्याला भूक लागते, पोटात गॅस वगैरे होते, त्यासाठी हे चावून खाणं खूप गरजेचं आहे. तर म्हणजे आयुर्वेदिक आहे. आमच्या रानावनात ज्या वनस्पती भेटतात तर त्या आहे, तर तुम्ही तिला खाऊ शकता. तर मित्रांनो फायनली आमचं सगळं काम करून झालेलं आहे आणि बाबा पण आले. आता आम्ही बाबाला विचारू की खत का मारणं गरजेचं आहे. खत का मारणं गरजेचं आहे बाबावर, राबावर. बघा खत मारणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये औषध मिक्स करून फवारणी, म्हणजे भाताला जो जोर येतो, जो म्हणजे चांगली वाढ होते त्याच्यामध्ये डबल फायदा होतो. खत जर नाही मारलं तर ते रोगराई असते, ते फवारणीमध्ये मरून जात. बरं होतं. आणि मग मित्रांनो कसं आहे, हे खत मारणं म्हणून गरजेचं आहे कारण आपलं हे शेताची वाढ चांगली झाली पाहिजे आणि पीक चांगला डबलने भेटलं पाहिजे. त्याच्यामुळे हे खत आणि पंपाने फवारणी केली खूप गरजेचं आहे. ह्यांच्यामुळे मला असं यांनी सांगितलं आबावर मारायचंय, राबावर तुम्ही. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करू कारण आम्ही पण जातो घरी. आता पंप वगैरे चार्जिंगला लावतो, बाकी राहिलेलं ते उद्या करणार आहे. तर चला लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.